स्वानंदीला समजाव, तिला ह्यातनं बाहेर काढ आणि तिला हे सांग की आता बाळाला तू विसर आणि तू हे करू शकशील याची मला खात्री आहे म्हणे. अजून एक, बाळ जरा लहान आहे, नाजूक आहे, त्याला त्याच्या जन्मदात्या आईची गरज पडू शकते, तेव्हा तिला त्यासाठी तयार कर स्वानंदीला. आणि तू हे करू शकशील याची मला खात्री आहे. आपण घेऊन जाऊया बाळाला. हा आपण घेऊन जाऊया बाळाला. स्वानंदी माझं बाळ द्या प्लीज. माझं बाळ. स्वानंदी 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 मणी सर त्यांनी आपलं बाळ घेतलंय. हा आतमध्ये आहे माझं बाळ. मी माझ्या बाळाशिवाय नाही जगू शकत. त्यांना सांगा आपलं बाळ द्यायला. तुम्ही शांत व्हा. बाळाचं काय मी बघतो, तुम्ही चला. मी शांत हो. त्यांनी बाळ घेतलंय आपलं. त्यांना सांगा आपलं बाळ परत द्यायला. मी माझ्या बाळाशिवाय नाही जगू शकत. मला माझं बाळ पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे. प्लीज सांगा. अंकिता मॅडम, प्लीज माझं बाळ मला द्या प्लीज. स्वानंदीच्या मनाचा विचार करून सुजित तिच्या बाळाचा बाप आहे ही गोष्ट अजूनही तिच्यापर्यंत मी पोहोचू दिलेली नाहीये. म्हणे विचार कर, समजा ही गोष्ट स्वानंदीला कळली तर तिच्या मनाची काय अवस्था होईल. स्वानंदीचा आक्रोश ऐकून सुद्धा मणी शांत उभा आहे. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. नाहीतर एव्हाना मणी दरवाजा तोडून आत गेला असता आणि बाळाला घेऊन आला असता. सुजित सर, मी हात जोडते तुमच्या पुढे. माझं बाळ द्या प्लीज. सुजित सर, अहो ही आई तुम्हाला भीक मागते. माझं बाळ द्या प्लीज. माझं बाळ घाबरेल. माझं बाळ द्या. मणी सर सांगा ना प्लीज. संचिता मॅडम, मी पाया पडते तुमच्या. माझं बाळ द्या प्लीज. मणी सर सांगा ना त्यांना. मणी सर बाळ, मी पाया पडते तुमच्या. माझ्या बाळाला आणून द्या प्लीज. मी माझ्या बाळाशिवाय नाही जगू शकत. माझं बाळ आतमध्ये आहे प्लीज. त्याला तुम्ही शांत व्हा. तुम्ही परिस्थिती समजून घ्या. तुम्हाला काय वाटतं मी प्रयत्न केला नाहीये? मी बोललोय साहेबांशी. काय म्हणाले साहेब? आज साहेब म्हणाले की ते सुजित बाप होऊ शकणार नाही म्हणून मग त्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचललंय. तुम्हाला माहिती आहे संचिता कुठल्याही बाबतीत सुजितला साथ देतेच ना. तुम्ही सुजित सरांना सांगा ना, मी माझं बाळ त्यांना खेळायला देईन. मी खेळू देईन बाळाशी. मला माहिती आहे ते बाप नाही होणार आहे. मी त्यांचं दुःख समजू शकते मणी सर. हो आपलं बाळ आतमध्ये, मी आई आहे त्याची. छोटंसं बाळ आहे, ते घाबरेल त्याच्या आईशी. प्लीज सांगा ना मणी सर. मला जरा वेळ द्या. तुम्ही आत्ता रूम मध्ये चला. मी बाळाला घेऊन येतो. चला. तुम्ही आणणार आपल्या बाळाला? हो नक्की आणणार? हा स्वानंदी नक्कीच. चला. नाही असं नाही, मला प्रॉमिस द्या. प्रॉमिस करा मला, तुम्ही आपल्या बाळाला आणणार. हा प्रॉमिस मी आपल्या बाळाला घेऊन येईल. तुम्ही आणणार ना बाळाला? स्वानंदी, तुझी आई लवकर येईल. तुझी आई तुला घ्यायला येईल. तू घाबरू नको प्लीज. मी येते लवकर. ए शोना, काय म्हणतोय? हा शालिनी, तुम्ही इथे आहात? हो, बाळाशी खेळत होते जरा. मी सुद्धा अर्जुनला भेटायला आलोय. सुजित कुठे आहे? तो फ्रेश होतोय. बर. काय ज्युनियर सरपोतदार काय म्हणताय? किती दिवस लावलेत तुम्ही आम्हाला भेटायला? शेवटी आज भेटलात होय? काय म्हणाला? प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. बर, आणि आज ती वेळ आहे. हो बरोबर आहे. बरं ज्युनियर सरपोतदार, आम्ही खासदार आहोत.
तुम्हाला मंत्री व्हायचंय, ते सुद्धा महत्वाच्या खात्याचं. सरपोतदारांचं नाव मोठं करा तुम्ही. बघा कसा टकामका बघतोय आमच्याकडे. अर्जुन, आजोबांना सांग मी अजून लहान आहे, काही उत्तर नाही देऊ शकत तुम्हाला. मोठं झाल्यावर सगळं सांगेन. हा बरं बरं. अहो, मला ना माफी मागायची तुमची. म्हणजे ना माझ्यावर कंट्रोलच राहत नाही. मग मी चिडते, रागाच्या भरात काही बोलते, कशीही वागते. मला संयमच राहत नाही हो. मी तुमच्यावर अविश्वास दाखवला, पण मी सगळं हे आपल्या नातवासाठी केलं ना. मला वाटलं तुम्ही हे सगळं स्वानंदीच्या बाळासाठी करताय. मग माझ्या सुजितचं काय? त्याच्या काळजीने मी अशी वागले. प्लीज मला माफ करा. शालिनी, माफी मागायची गरज नाहीये. आणि मला काही तुमचा राग येत नाही, फक्त हसू येतं. काय ना, मला फक्त या गोष्टीचं हसू येतं की इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, पण तुम्ही मला अजून पुरतं ओळखलेलं दिसत नाहीये. अहो, तुम्हाला काय, सुजितरावांना काय किंवा संचिताला काय, प्रत्येक संकटातून मी बाहेर काढलेलं आहे. तुम्ही पकडले जाऊ नये याची खबरदारी घेतलेली आहे. मी तुमच्या बरोबरच आहे. ह्याच्या आधी होतो, आत्ताही आहे आणि ह्याच्या पुढेही राहणार आहे. पण काय करणार ना, तुमचा माझ्यावर विश्वासच नाहीये. प्रत्येक वेळेला मला माझी लॉयल्टी सिद्ध करावी लागते. डॅड, डॅड मी सुद्धा सॉरी. त्या दिवशी रागाच्या भरात खूप काही बोलून गेलो तुम्हाला. खरं तर मी तुमचं ऐकून घ्यायला हवं होतं. प्लीज मला माफ करा, प्लीज. सुजितराव, बापाची माफी मागून तुम्ही पर्क करताय आम्हाला. डॅड, आणि यासाठी थँक्यू. या बाळाला तुम्ही माझ्याकडे देऊन तुम्हाला माहिती नाही इतकं मोठं काम केलं तुम्ही. ठीक आहे सुजितराव, ठीक आहे ना. फक्त या गोष्टीची जाणीव ठेवा आणि आमचा मान राखत जा. हो, आणि आमच्या नातवाची काळजी घेत जा. त्याच्यावर प्रेम करा आणि चांगले संस्कार करा. गुड डॅड. आपलं बाळ आणणार ना तुम्ही? माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ आणणार ना, आणणार, मणी आणणार ना, मणी सर आणणार ना, आणणार. औषध माझ्या बाळाचं बाळ. बस इथे बस. मला माझं बाळ हवंय. आणणार. तुझं औषध घ्या आधी. माझं बाळ. हो, मणी सर म्हणालेत माझ्या बाळाला आणणार. मणी सर आणणार ना तुम्ही माझ्या बाळाला? तू थोडा वेळ झोप, आराम कर. हा, तुला बरं वाटेल. पण माझं बाळ येणार.
मणी घेऊन येणार ये. मणी सर तुम्ही आणणार ना बाळ? थोडीशी आडवी पण. माझं बाळ. मणी सर आपल्या बाळाला आणणार ना तुम्ही? मणी घेऊन येणार ना. जरा आराम कर. माझं बाळ, माझं बाळ. का खोटं वचन दिलंस तू तिला बाळाला आणणार म्हणून? पर्याय होता माझ्याकडे. अवस्था बघती ना त्यांची काय झाली आहे. मला त्यावेळी जे सुचलं मी ते बोललो. तू खरंच सरपोतदारांशी बोललास? हे बाळ पळवण्याचा सगळा प्लॅन त्यांचा होता. आणि सुजित मला जे बोललं ना, अग्रीमेंट फाडलंय वगैरे, तसं काहीही नाहीये. अग्रीमेंट अजूनही आहे. अप्रत्यक्षरित्या धमकी दिली. म्हणाले बाळाचा हट्ट सोडायला लाव, नाहीतर मी स्वतः सांगेन स्वानंदीला बाळाचा बाप कोण आहे ते. ए बाळा, कसा आहेस तू? हा स्वानंदी, मेथीचे लाडू केलेत तुझ्यासाठी मी आणि सुजितने. याचा अर्थ त्या सगळ्यांनी आपल्याबरोबर चांगलं वागण्याचं नाटक केलं, आपल्याशी गोड गोड बोलून आपल्याला काफिल केलं आणि बाळ पळवण्याचा प्लॅन केला. इतकी नीच आहेत ही माणसं. अर्जुन, 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 तुला इथे भेटायला कोण कोण आलंय बघ. आजी आहे, आजोबा आहेत, आई आहे आणि बाबा सुद्धा आहे. अय्या, अरे संचिता जरा बघ ना काय झालंय. शालिनी जरा बघा ना. हो हो. ए काय झालं? कशाला रडतोयस? अरे अर्जुन, का रडतोयस? मी काय तुला चांगलं तर सांगितलं. इकडे सगळे आहेत. ए संचिता, शांत कर ना त्याला. हो करते. हा कर कर. अर्जुन, काय झालं? का रडतोयस तू? काय झालं? काय झालं? काय हवंय तुला? चॉकलेट हवंय का? चॉकलेट देऊ की बिस्किट देऊ? आ काय देऊ तुला? अगं संचिता, वेडी आहेस का? चॉकलेट आणि बिस्किट काय देतेस त्याला? तू लहान आहे अजून. तू थांब. ए अर्जुन बाळा, काय झालं? शहाणा बाळा माझं. आई बघ आजी इकडे बघ, आजी आहे. माझं बाळ, माझं बाळ रडतंय. मॅडम, मणी सर, बाळ रडतंय आपलं. हो सानंदी, आपण आणूया बाळाला तुझ्या. नाही, त्याला त्याच्या आईची आठवण आली असेल, त्याला भूक लागली असेल म्हणून रडतोय तो. ती बेजबाबदार आई आहे मी. माझं बाळ रडतंय आणि मी झोपले होते. मणी सर, काय करताय तुम्ही? तुम्ही मला वचन दिलं होतं तुम्ही बाळाला घेऊन येणार. तुम्हाला आवाज येत नाही का? किती रडतंय ते. त्याला भूक लागली असेल. मणी घेऊन येईल. मी आणते त्याला. त्याला भूक लागली असेल. ए संचिता, कर ना शांत त्याला. घे ना त्याला, घे. हा माझं बाळ,
माझं बाळ मला द्या स्वानंदी, प्लीज. माझं ऐका स्वानंदी, स्वानंदी. स्वानंदी 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 नाही नाही बाळाला हात नाही घ्या लावायचा. तुम्ही इतिहासाची पुनरावृत्ती करताय. म्हणजे मणीची जशी माझ्यापासून ताटातूट केली ना तशी तशी तुम्ही स्वानंदी तिच्या बाळाची करताय. नका करू. काय गुन्हा केलाय हो माझ्या मुलीने? काय काय वाईट केलंय तुमचं? मी हात सोडते तुमचे. तिला तिच्या बाळापासून लांब नका करू. नका ताटातूट करू तिच्या बाळाची. नका करू. नीलम, जरा शांत हो. मणीने तुला सविस्तर सांगितलेलं दिसत नाहीये, पण त्यालाही माहिती आहे की समजा ते बाळ सुजितकडे राहिलं तर ते बाळाच्या दृष्टीनं, स्वानंदीच्या दृष्टीनं, मणीच्या दृष्टीनं, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ते चांगलं होईल, सगळ्यांचं भलं होईल. आणि तुम्हाला समजा स्वतःचं भलं होऊ नये असं वाटत असेल तर सत्याला सामोरं जायला तयार राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा तुम्ही त्या मार्गावर गेलात तर तुम्हाला परत फिरता येणार नाही. आणि मग त्याचे पडसाद जे काही उमटतील, त्याचा जो काही परिणाम होईल ना ते भोगायला तयार राहा. काय बरोबर ना म्हणे? ह्या अग्रीमेंट मध्ये काही अटी आहेत ज्याच्यावर कोणीतरी सह्या केलेल्या आहेत. ठीक आहे, मी ह्यातल्या अटी काय आहेत त्या मी स्वानंदीला वाचून दाखवतो, म्हणजे काय एखादा मुद्दा राहून जाऊ नये. ठीक आहे? स्वानंदी, हे माझ्याकडे आहे. साहेब, स्वानंदी एक मिनिट. आणि सर आपलं बाळ हो, आपलं बाळ बघू. सांभाळ, आपण त्याला आपल्या घरी नेऊ. मणी सर, काय करताय तुम्ही? आपलं बाळ आहे ते. हो, आपलंच बाळ आहे ते. हे बघा साहेब, जर म्हणतायत तर तुम्ही ऐका त्यांचं. ते कायम आपल्या भल्याचा विचार करता. आताही भल्यासाठी सांगत असतील ना? नाही मणी सर, हो, आपलं बाळ. हो, तुम्ही आपलं चला. बाळ रडतंय मी सांगतो ना त्याला. तुम्हाला. मणी सर, आपलं बाळ. सर, ओ काय करताय तुम्ही? मणी सर, काय करताय तुम्ही? का असं वागलात? तुम्ही वचन दिलं होतं ना मला की माझं बाळ तुम्ही मला आणून देणार. तर तुम्ही सुजित सरांना बाळ का दिलं? काय घडलंय नेमकं की तुम्ही नेहमी त्यांना घाबरता? असं काय झालंय की नेहमी तुम्ही सुजित सरांसमोर नमतं घेता? मणी सर, उत्तर द्या. नाहीये उत्तर? तुमच्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाहीये मणी सर. त्यांनी माझ्याकडनं माझं बाळ हिसकावून घेतलं आणि तुम्ही काय केलं? तुम्ही माझं बाळ माझ्या हातातून हिसकावून सुजित सरांना दिलं. एक मिनिट, तुम्हालाही असंच वाटतंय? मला आणि माझ्या बाळाला खूप त्रास व्हावा? मॅडम, यांना असंच वाटतंय मला आणि माझ्या बाळाला त्रास व्हावा? मणी सर, का वागलात तुम्ही असे? आत्ता लक्षात येतंय माझ्या तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम, तुम्ही आपल्या बाळाला लावलेली माया, सगळं खोटं होतं. सगळं नाटक होतं. माझं बाळ तुम्ही त्यांना दिलं. मणी सर, का केलं तुम्ही असं? आणि याचं कारण म्हणजे ते बाळ तुमचं नव्हतं म्हणून? तुम्ही त्या बाळाचे बाप नव्हतात म्हणून?
एका अतिप्रसंगात न जन्मलेलं बाळ होतं म्हणून तुम्ही असे वागलात? उत्तर द्या ना माझी सर, बोला ना. बस काय बोलते तुला कळतंय का? एक शब्द जरी बोललीस ना तर का थांबलात तुम्ही? का थांबलात? मारा मला, मारा 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 मला, मारा मला. मी त्याच लायकीची आहे. तुम्ही एकटाच उरला होता ज्या माझ्या विरोधात जायचं राहिला होता. आता तुम्ही गेलात. मारा मला, हीच लायकी आहे माझी. मारा मला. ती काय करतीये? त्यांनी माझं बाळ हिसकावून घेतलं. ते आणायच्या ऐवजी मी भांडतीये तुमच्याशी. खरं तर माझं चुकलं. माझी चूक झाली. मी सगळ्यांवर विश्वास ठेवला. मी चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला. मला असं वाटलं होतं अख्खं जग माझ्या विरोधात गेलं तरी माझी वॉर्डन मॅडम आणि माझे मणी सर माझी साथ नाही सोडणार. पण नाही, चुकले मी. चूक झाली माझी. माझं आणि माझ्या बाळाचं या जगात कुणी नाहीये. आम्ही दोघंच एकमेकांसाठी आहोत. कुणीच नाहीये. नाही मॅडम, नाही. आमचं या जगात कोणीच नाहीये. कोणी नाहीये. आमचं कोणी नाहीये. माझं बाळ आणि मी आम्ही दोघंच आहोत एकमेकांसाठी. तिला थोडं शांत होऊ दे. तिच्या जवळच बस. काही लागलं तर मला सांग. मी रूम मध्ये. आता मलाच माझ्या बाळासाठी काहीतरी करावं लागेल आणि मी ते करेनच. मला कुणीही अडवू शकत नाही.